या ठिकाणी एका साखरपुडा प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे संग्राम पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण शिंदे यांच्यामध्ये तुम्हाला करोडो रुपये तुम्हाला जे तुम्हाला त्यावेळेस आले तेव्हा तुम्हाला पाणी वाटणार नव्हते, हे झालं नाही. पण एवढं तुम्हाला तिरस्कार माझ्याबद्दलचं जे होतं आणि त्यांनी सांगितलं याला खायला नव्हतं, याच्या वडिलांना खायला नव्हतं, ते बाजरी मागत फिरायचे, ते बाजरी यांना बाजरी लोक बाजरी द्यायचे आणि यांचं उदरनिर्वाह करायचा. मी त्यांना आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो, माझे वडील साखर कारखान्यामध्ये एक स्ट्रीम बॉय म्हणून ज्यांना शेतकऱ्यांचा ऊस रवींद्रराव पाटील, माजी सभापती जिल्हा परिषद धुळे आणि कुसुंबा जिल्हा परिषद गटाचा जिल्हा परिषद सदस्य गेल्या 4 दिवसापूर्वी साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये गेलो असता माझ्यासोबत नारायणप्पा शिंदे होते, नितेश परदेशी सर होते, सुनील भाऊ होते आणि त्या ठिकाणी आमच्या नारायणप्पा शिंदेंना किरण शिंदे यांनी अत्यंत खालच्या पातळीची शिवीगाळ करून, जी मी तुम्हाला जाहीर वाच्यता करू शकत नाहीत अशा पद्धतीची आया बहिणीवरून शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि त्या याच्यावरून वाद हा उफाळला आणि म्हणून या झटापटीमध्ये नारायणप्पांना देखील तिथं मारहाण झाली. आणि या प्रसंगी आम्ही धुळे तालुका पोलीस स्टेशनला आम्ही फिर्याद दिली आणि त्याचा या सर्व गोष्टीचा राग येऊन त्यांनी कुसुंबा गाव बंद पाडण्याचा प्रयत्न केला, बेकायदेशीर पद्धतीने बंद पाडला, लोकांना वेठीस धरलं आणि पत्रकारांच्या समोर आपल्या मीडियाच्या माध्यमातून माझ्यावर घाणेरडे आरोप करण्यात आले. आमच्या गावातील CCTV फुटेज कॅमेरे फोडण्यात आले आणि याच्यातनं खरा गावगुंड कोण आहे, या गुंडगिरीचा इतिहास कोणाकडे आहे, या गुंडगिरीच्या विरोधात आतापर्यंत तुमच्या विरोधात पोलीस स्टेशनला कितीतरी प्रकारचे गुन्हे कोणाच्या विरोधात दाखल आहेत. आतापर्यंत किरण शिंदेवर आणि त्यांच्या मुलांवर, त्यांच्या सहकाऱ्यांवर जवळपास आमच्या गावकऱ्यांनी आतापर्यंत 10 ते 12 गुन्हे दाखल केलेले आहेत. अशा या पद्धतीने स्वतः गुंडगिरी असताना, स्वतः गुंडगिरी करत असताना, गुंड असताना आम्हाला गुंडगिरी म्हणतो आणि आता या त्यांच्या दहशतीपोटी, भयापोटी संपूर्ण गावाला वेठीस धरण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाकडे मागणी केलेली आहे. या